काल तर रथोत्सवाचा मुख्य दिवस होता, परंतु काही पूर्वनियोजित कामामुळे काल येता आलं नाही. आणि आज या भागामध्ये आमची कार्यकर्त्यांची बैठक होती. त्यामुळे साहेब या ठिकाणी उपस्थित होते आणि म्हणून त्या निमित्ताने येत असताना आज वाग्देव महाराजांच्या मंदिरामध्ये समाधीचं दर्शन घेण्यासाठी या ठिकाणी मी आज उपस्थित राहिलो. खरं तर मी या उत्सवाला दरवर्षी गेले अनेक वर्ष येतो आणि सातत्यानं या वाग्देव महाराजांच्या देवस्थानासाठी आपल्या वाठारकर ग्रामस्थांनी वेळोवेळी जी मागणी केली, त्या मागणीचा विचार करून जे अंकुशका असतील, नागेश जाधव असतील, दिरोशेषण जाधव असतील, आता चव्हाण असतील आणि बाकी सर्वच जे जे सरपंच होते, पदाधिकारी होते, गोपाल जाधव होते, पंचायत सदस्य, त्या सर्वांच्या मागणीनुसार आत्तापर्यंत अनेक कामं या देवस्थानच्या बाबतीमध्ये आम्ही केली. वाठार गावासाठी मुख्यतः पिण्याच्या पाण्याची योजना जवळजवळ 7 कोटीची योजना ही होती, तीही पूर्ण रामराजे साहेबांच्या माध्यमातून आम्ही त्या काळी पूर्ण केली. आता या गावामध्ये पाण्याची कुठलीही अडचण निश्चितपणे नसावी असा विश्वास आहे. त्याबरोबरच या वाग्देव महाराजांच्या रथोत्सव असतो, त्या रथाचा रथमार्ग याचं डांबरीकरण आपण त्या ठिकाणी केलं. 3 वेळा डांबरीकरण केलं आणि निश्चितपणे मी काँक्रीटीकरण करण्याचा शब्द दिला होता, परंतु दुर्दैवानं विधानसभेला पराभव झाला. परंतु निश्चितपणे आम्ही आता पुन्हा शिवसेना पक्षामध्ये सत्तेमध्ये गेलोय आणि निश्चितपणे या वाग्देव देवस्थानासाठी आणखी जे काय करता येईल तेही करण्याचा प्रयत्न आम्ही करू. त्याबरोबरच काल जे कुणीतरी मला समजलं की अहिल्यादेवी होळकर स्मारकाचं सभागृहाचं उद्घाटन भूमिपूजन कोणीतरी केलं, तर निश्चितपणे त्या संदर्भात मला सांगितलं पाहिजे. सातत्याने आमचा ज्या अहिल्यादेवी होळकर स्मारकासाठी प्रयत्न होता, प्रस्ताव आम्ही दिला होता, मंजुरी आम्ही घेतली होती, त्याची सर्व कागदपत्र आमच्याकडे आहेत. सातत्याने नागेश जाधव, अंकुश यांचा सर्वांचा पाठपुरावा होता आणि पाठपुरावा असल्यामुळे आम्ही ते प्रयत्न करून ती योजना मंजूर आली होती. आणि हेही सांगतो, या जिल्ह्यामध्ये मला वाटते सुरुवातीला 2च गावामध्ये 2 ठिकाणीच त्या ठिकाणी मंजुरी आपण घेतली. आणि हेही सांगतो की मंजुरी आल्यानंतर पुन्हा आपल्या ग्रामस्थांच्या मागणीनुसार ते सभागृहाचं डिझाईन बदललं आणि डिझाईन बदलून पुन्हा त्याला आम्ही मंजुरी त्या ठिकाणी घेतली आणि काल उद्घाटन केलं. शेवटी प्रत्येकाचं आता वेळ असते, कामं एकाच्या काळात मंजूर होतात, भूमिपूजन दुसरं करतं, पण याचं श्रेय घेण्याचा मात्र कुणी प्रयत्न करू नये. हे काम हे रामराजे साहेबांच्या माध्यमातून आम्ही त्या ठिकाणी मंजूर केलेलं आहे. हेही मी या वाठारकर जनतेला जे मनापासून सांगतो, या ठिकाणी हे काम आम्ही मंजूर केले आणि भविष्यामध्ये सुद्धा अनेक जे काय या देवस्थानासाठी जे करणं आवश्यक आहे तेही करण्याचा प्रयत्न आम्ही निश्चितपणे करू. आमची सर्वांचीच वाग्देव महाराजांवरती मनापासून श्रद्धा आहे आणि श्रद्धेने आम्ही या ठिकाणी दरवर्षी आम्ही येत असतो.